कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा कोरोनाचे रुग्ण बघायला मिळतात। यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। एकूण 3 रुग्ण कोरोनाचे कोल्हापुरात सापडलेले आहेत। 3 जणांना लागण झाली असून एकाला डिस्चार्ज देण्यात आले। दोघांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। महापालिका हद्दीतील 83 वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती। दरम्यान 12 मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला। त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले। त्यातून ते बरेही झाले। पुणे जिल्ह्यातील एका 40 वर्षीय महिलेला सुद्धा कोरोनाची लागण झाली असून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे। खासगी रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू असून शाहूवाडी तालुक्यातील एका 40 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झालेली आहे। 20 मे रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता। कोल्हापूर जिल्ह्यातून सुद्धा कोरोनाचे रुग्ण बघायला मिळतात। यातील एका रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे। एकूण 3 रुग्ण कोरोनाचे कोल्हापुरात सापडलेले आहेत। 3 जणांना लागण झाली असून एकाला डिस्चार्ज देण्यात आले। दोघांवर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। महापालिका हद्दीतील 83 वर्षांच्या वृद्धाला कोरोनाची लागण झाली होती। दरम्यान 12 मे रोजी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला। त्यानंतर त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात आले। त्यातून ते बरेही झाले। पुणे जिल्ह्यातील एका 40 वर्षीय महिलेला सुद्धा कोरोनाची लागण झाली असून तिचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे। खासगी रुग्णालयामध्ये तिच्यावर उपचार सुरू असून शाहूवाडी तालुक्यातील एका 40 वर्षीय महिलेलाही कोरोनाची लागण झालेली आहे। 20 मे रोजी तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता।